इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी. आता आपल्या सेवेत दाखल झाले आहे एस्पारा आक्वा शुद्ध पेयजल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शुद्ध पाण्याची खात्री. मायक्रोफिल्टरेशन, ड्युअल मीडिया, आरओ मेम्ब्रेन, अल्ट्राव्हायलेट शुद्ध यासह आपल्याकडे सिप किंग फ्रूट ज्यूसेसमध्ये सिप किंग फ्रूट ज्यूस, स्पाउट पाउच, फ्रूट ज्यूस ग्लास देखील उपलब्ध आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील. संपर्क: राजू कित्तूर, 9860615717. अशरफ पेंढारी, 7034915717. एस्पारा आक्वा, शुद्धतेची खात्री, सेवेत गुणवत्ता. प्रत्येक थेंबात विश्वास, प्रत्येक घोटात शुद्धता. वाढीव लाईनमन नियुक्तीमुळे सदलगा शहरवासियांकडून हेस्कॉम अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार. चिकोडी तालुक्यातील सदलगा हे मोठे व महत्त्वाचे शहर असून शहरासह परिसरातील अनेक उपनगरांचा विद्युत पुरवठा येथून नियंत्रित केला जातो. मात्र या विस्तीर्ण भागासाठी फक्त एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने वादळी वारे, तांत्रिक बिघाड तसेच इतर कारणांमुळे वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यास मोठा विलंब होत होता. त्यामुळे शहरवासीय व शेतकरी बांधवांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत सदलगा येथील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी बांधव व नागरिकांनी 4 दिवसांपूर्वी हेस्कॉम प्रशासनाला निवेदन देत वाढीव कर्मचाऱ्यांची त्वरित नियुक्ती करण्याची मागणी केली होती. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. या निवेदनाची दखल घेत हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत सदलगा व बोरगाव परिसरासाठी 4 नवीन लाईनमनची नियुक्ती केली. त्यामुळे शहर व शेतीसाठीचा वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असून नागरिक व शेतकऱ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या सकारात्मक निर्णयाबद्दल हेस्कॉमचे अधिकारी श्री पिरेरा व इतर कर्मचाऱ्यांचा तसेच प्रसारमाध्यमातील पत्रकारांचा शहरवासियांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले. या सत्कार समारंभास अझरुद्दीन शेखजी, सचिन पाटील, राजू अमृत सम्मानवर, राजू वाली, महेश देसाई, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, अमर माने, आप्पासाहेब भोसले, शिवानंद अनुरे, बाळू खापरे, विजय रामनाकट्टी, संतोष हुगार, हरीश हितलमणी, बसवराज शिरगुरे, रमजान कंपू, सुनील बागडे, शौकत औटी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. सदलगा शहरातील विद्युत पुरवठा वरचेवर खंडित होणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे विजेचा खंडित पुरवठा सुरळीत करण्यासाठी सदलगा शहरातील सर्व समस्त शेतकरी बांधव, शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आम्ही एक निवेदन सदलगा शहराच्या हेस्कॉम ऑफिस समोर असणाऱ्या या साहेबांनी त्यांच्याकडे दिलं होतं. या निवेदनाची प्रत वरच्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि या प्रसार माध्यमाने देखील दखल घेतली. त्याचा फार मोठा इफेक्ट झाला आणि आज सदलगा शहरासाठी आणि बोरगाव शहरासाठी 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही अभिनंदनाची बाब आहे. आणि हे सगळं श्रेय कोणाचं आहे तर या सदलगा शहरातील जे काही आंदोलनकर्ते आहेत त्या आंदोलनकर्त्यांचा हा एक विशेष करून सिंहाचा वाटा आहे असं मी मानतो. आणि त्यांना मिळालेलं यश हे फार मोठं यश आहे. याच पद्धतीने सदलगा शहराला देखील आता यापुढे 15 कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे असं आताच अझरुद्दीन सर यांनी सांगितलं. ते ज्या वेळेला कर्मचारी मिळतील ते संपूर्ण कर्मचारी सदलगा शहरासाठी मंजूर करून घ्यावेत आणि सदलगा शहराची विद्युत पुरवठा आहे तो सुरळीत करण्यात यावा यासाठी मी आग्रहाची विनंती फिरोज साहेबांना करतो. फिरोज साहेबांची मांडावं, आपली मागणी मांडावी साहेबांच्याकडे आणि ते पूर्ण करून घ्यावे अशी विनंती करतो आणि सर्वांना धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन